नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। आरक्षण हा साधा सोपा विषय नसून बांगलादेशमधील परिस्थितीवरून सरकारने धडा घ्यावा असं विधान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलं आहे। तसेच महाराष्ट्र हा सर्व जाती धर्मांच्या लोकांचा असून बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या राज्यात कधीही निर्माण होणार नाही असेही ते म्हणाले आहेत। ज्यांना गरिबीच्या झळा बसल्या आहेत त्यांनाच आरक्षणाची खरी किंमत माहिती आहे। जे मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले, ज्यांना मराठ्यांमुळे वैभव मिळालं, त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार। अशा लोकांना गोरगरिबांच्या वेदनाही कळणार नाहीत अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती। सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख कोर्टासमोर करण्यात आला। अजित पवार गटाने 3 आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितलाय। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना 3 आठवड्यांचा वेळ दिला आहे। गेल्या सुनावणीत अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी त्यांचं म्हणणं सादर करावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। वसई विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पायाला झाडू लागला म्हणून महिला सफाई कर्मचाऱ्याला एका कुटुंबानं मारहाण केली आहे। याच मारहाणीचाही व्हिडिओ समोर आला आहे। या प्रकरणानंतर आता पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या मारहाणी विरोधात आता संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी या निषेधार्थ कामबंद आंदोलन करण्यात आलंय। खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असं विधान काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं। त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या विधानाला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय। जर आम्ही असं म्हणालो की रामदास आठवले यांचा पक्ष खरा आंबेडकरवादी पक्ष आहे, तर प्रकाश आंबेडकर यांच्या मनाला किती यातना होती, पण आम्हाला त्यांच्या विधानाने यातना होत नाहीत। आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत। त्यांनी तो वारसा पुढे चालवावा असं संजय राऊत म्हणाले आहेत। महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे। या योजनेवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहे। माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरतीच आहे, त्यानंतर ही योजना बंद केली जाईल असा आरोप विरोधक करत आहेत। तर अजित पवार यांनी विरोधकांना उद्देशून पोस्ट केली आहे। अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी खासियत आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। पुण्यातील ससून रुग्णालय हे टर्शरी केअर रुग्णालय आहे। येथे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण आणि गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित आहे। तसेच जे उपचार इतर सरकारी रुग्णालयातही होतात ते रुग्ण येथे आणणे अपेक्षित नाही। त्यापैकी काही बेवारस पेशंटही असतात ज्यांना किरकोळ दुखापतींमुळे ससून रुग्णालयात आणले जाते। अशा रुग्णांना थेट ससूनमध्ये न आणता जवळच्या सरकारी रुग्णालयात देखील उपचार करण्यात यावेत असे आवाहन ससून रुग्णालय प्रशासनाने केले आहे। राजश्री शाहू महाराज यांनी सर्वात आधी आरक्षण दिलं होतं। त्यामध्ये शाहू महाराज यांनी मुस्लिम समाजाचा देखील सहभाग करून घेतला होता। राजश्री शाहूंनी समतेचा संदेश दिला होता। त्यांच्या नगरीमध्ये विशाळगड, गजापूरमध्ये दंगल होणं हे अतिशय दुर्दैवी आहे असंही समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी म्हटलंय। याबाबत राजश्री शाहूंच्या वंशजांवर मी काहीच बोलणार नाही, पण त्यांच्या कुटुंबियांनी आता सामाजिक सलोख्यासाठी शाहूंचा समतेचा विचार देशभरात न्यावा, त्याचा प्रसार करावा। शाहू महाराज यांनी खूप मोठं काम केलंय, त्यांचे काम पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी करावं असं आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी गजापूरला भेट दिल्यानंतर कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय। महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात असताना राज्यात आरक्षणाची गरजच नाही असे ठाम विधान करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे हे आता एकाच वेळी मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलकांच्या रडारवर आले आहेत। त्यानंतर आता ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे। राज ठाकरे यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते। राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? राज ठाकरे, तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का? असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय। जिल्ह्यात पावसाने कहर केला असून नदी नाल्यांना पूर आलाय। अशातच भामरागड तालुक्यातील कुचेर येथील शीला सडमे या 9 महिन्याच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी सोमवारी ग्रामीण रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं। पावसामुळे इरपनार या गावाजवळील वाहणाऱ्या नाल्याला पूर आला होता, त्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करणं कठीण झालं होतं। मात्र तहसीलदारांनी बचाव पथकाच्या मदतीनं महिलेला रेस्क्यू करत रुग्णालयात दाखल केलं। राष्ट्रवादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या व आता शरद पवार गटात असलेल्या सोनिया दुहान यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय।
मे महिन्यात दुहान या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या, परंतु नंतर त्यांनीच खुलासा करत मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असे स्पष्ट केले होते। सोनिया दुहान यांच्या कार्यालयाकडून एक्स अकाउंटवर सोनिया दुहान या आज हरियाणा काँग्रेसमध्ये जात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। या प्रवेश कार्यक्रमाला भूपेंदर सिंग हुड्डा, प्रदेशाध्यक्ष उदय भान, काँग्रेस प्रभारी दीपक बावरिया आदी उपस्थित असणार आहेत असं म्हटलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।